Namaskar. A very warm welcome to all of you. In this session of Changing Waves for the Love of Art, we have with us a young and talented Kathak dancer, Srimati Asmita Thakur. Namaskar, Asmita. Namaste, Jyoti ji. And she will be interviewed by none other than Swarda Dekhne, a young and talented Bharatnatyam dancer, dance blogger and a writer. Namaskar, Swarda. Namaste, Jyoti ji. Namaste, Asmita tai. Swarna, I guess you don't need any introduction now. Yes. Okay. Before we begin, a small brief on Asmita. Srimati Asmita Thakur is a senior disciple of reputed Kathak dancers, Guru Srimati Shambhavi Dandekar. She has completed her masters in Kathak dance from Lalit Kala Kendra, Pune University, as well as Tilak Maharashtra Vidyapeeth, and has been a first ranker in both these universities. She also holds Nritya Alankar degree from Gandharva Mahavidyalaya. She has been awarded by Pandit Rohini Bhate Suvarna Padak, Nritya Shiromani Award, Pandit Gopi Krishna Smriti Yuva Nritya Puraskar. Some of her renowned performances include Nakshatrache Dene. That's right, Asmita? Nakshat. Am I right? Yeah. Nakshatrache Dene. A poet broadcast on Alpha Marathi, Pune Festival, Mudra Festival NCPA Mumbai, Yamini Festival IMM Bangalore, National Dance Festival Hubli Karnataka, Shaniwarwada Festival, also international performances in Kenya, Canada, Dubai and US. Currently, Asmita is undertaking lessons about aesthetics of lay and tal from Padma Shri Tal Yogi Guru Pandit Survesh Talwarkar. She is also impaneled as guru in many universities like Lalit Kala Kendra, Bharati Vidyapeeth, Tilak Maharashtra Vidyapeeth, and examiner in Gandharva Mahavidyalaya. She is running her own institution, Kalanubhuti Center of Kathak in Pune. She also has many productions to her credit, which Asmita would be talking about during the course of the interview. So Asmita, Swarda, once again, a very warm welcome to both of you. Swarda, we can begin. Thank you, Jyoti ji. Namaskar, रसिका हो. चेंजिंग वे फॉर द लव्ह ऑफ आर्ट च्या आजच्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आणि मी मनपूर्वक स्वागत करते अस्मिता ताईचं. थँक्यू ताई. आज तुझ्याकडून खूप भरपूर महत्वाचे मुद्दे, खूप महत्वाची माहिती तुझ्याकडून आज मिळणार आहे आणि स्लोली हळूहळू आपण त्या तुझ्या जर्नीकडे वळूयात. तर अर्थातच मला त्यासाठी आधी सुरुवात करावीशी वाटते की तुझी कथकचा तुझा प्रवास कसा होता, तू या नृत्य शैलीकडे कशी वळलीस आणि आज एक करिअर म्हणून, आज एक उत्तम कथक नृत्यांगना म्हणून आज तू पुण्यात माहीत आहेस. तर तुझा हा प्रवास कसा होता हे आम्हाला सर्वांना जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच वरदा. सर्वप्रथम मी ज्योतिजींचे अत्यंत आभार मानते की चेंजिंग वेव्स ही इतकी इनोव्हेटिव्ह सिरीज त्यांनी सुरू केली आहे आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी बोलायचा चान्स दिला. त्याबद्दल ज्योतिताईंचे खूप खूप धन्यवाद. कथक हे करिअर ऍक्च्युली माझ्यासाठी माझ्या गुरूंनी निवडलं असं मी म्हणेन. कारण की माझ्या घरी म्युझिकची अशी परंपरा ऍज सच नाहीये. एका पांढरपेशा ब्राह्मण कुटुंबामध्ये बुद्धिवादी सगळे इंजिनियर्स आणि कॉमर्स ग्रॅज्युएट अशा फॅमिली मधनं मी आली आहे आणि म्युझिक मध्ये करिअर हा विषय आमच्या घरी कधीच नव्हता. पण मी शांभवीताईकडे साधारण माझ्या वयाच्या 12व्या वर्षापासून शिकायला सुरुवात केली आणि जशी जशी मी मोठी होत गेले तसं मला कळत गेलं की ऍक्च्युली शांभवीताईंनी मला दुसरा चॉईसच ठेवला नाहीये की ज्याच्यामध्ये मी करिअर करायचंय. असा त्यांनी मला ऑप्शनच दिलेला नव्हता. तुला हे करायचंय आणि तू हेच करण्यासाठी जन्माला आली आहेस, हा संस्कारच त्यांनी 12व्या वर्षीपासून माझ्यावर केला. अर्थात मी अत्यंत नशीबवान आहे की माझ्या आई वडिलांनी ह्या माझ्या आणि ताईच्या किंवा गुरु शिष्याच्या या डिसिजन मध्ये कधी ढवळाढवळ केली नाही किंवा त्यांनी कधी विरोध केला नाही त्याला. आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे हा पालक
शिष्य आणि गुरु हा त्रिकोण उत्तम जमला आणि त्याच्यामुळेच नृत्यामध्ये करिअर करण्याचा माझा विचार पक्का झाला. ही फक्त सुरुवात होती. पण माझं लग्न खूप लवकर झालं आणि त्यामुळे मला हे नक्कीच सांगायला लागेल, की माझं विशारद अलंकार आणि अकॅडमिक्समध्ये मेन जे सगळ्या डिग्रीज आहेत, एम.ए. टिळक महाराष्ट्राची, ललित कलाची, हे सगळं माझ्या लग्नानंतरचं शिक्षण. त्यामुळे आई-वडिलांनी रुजवलेलं ते रोप होतं, पण ते ॲक्चुअली फ्लरिश झालं, ग्रो झालं ते माझ्या सासरी. आणि अमोलच्या माझ्या नवऱ्याच्या पाठिंब्याशिवाय तर ते शक्यच नव्हतं. कारण आमचं लव्ह मॅरेज होतं. सो माझी जर्नी तो खूप आधीपासून बघत होता. माझा कलेकडचा ओढा तो बघत होता. आणि देवाच्या दयेने माझ्यावर कधीही पैसे मिळवण्यासाठी काम करण्याची वेळ आतापर्यंत आली नाही. त्यामुळे खूप सहज केलं, की माहेरचं आणि सासरचं वातावरण फायनान्शियल अशी कधी वेळ आली नाही, की आता तुला घरासाठी तुझं नृत्याचं ची आवड बाजूला ठेवून जॉब करायला लागेल. त्यामुळे देवाने मला कधी अशा द्विधेमध्ये कधी टाकलं नाही, की आता मी काय करू? त्यामुळे माझं सुरळीत नृत्य शिक्षण लग्नानंतर सुद्धा चालू राहिलं, की फायनान्शियली काही फार जबाबदाऱ्या नसल्यामुळे. आणि अर्थात दोन्ही घरातून, की आता तू हे करियर निवडलंयस, तर त्याच्यामध्ये तुला कुठेतरी ठराविक उंचीवर पोहोचायचंय. ह्याच्यासाठी सतत पाठिंबा आणि मोटिव्हेशन मला दोन्ही घरातून होतं. आणि शांभवीताई मी नक्की सांगेन, की खूप अॅम्बिशियस गुरु आहे. त्यामुळे ती कधीही स्वस्थ बसू देत नाही शिष्यांना. सतत प्रत्येक शिष्यातलं पोटेन्शियल ओळखून, त्यातल्या क्वालिटीज ओळखून सतत नवनवीन करण्यासाठी प्रवृत्त करणारी माझी गुरु आहे. आणि त्यामुळे कधी स्वस्थ बसावं असं मला वाटलंच नाही. आणि आपसुकच एकामागून एक असे माइलस्टोन्स माझ्या मते येत गेले आणि मी ते निवडत गेले आणि हो म्हणत राहिले येणाऱ्या प्रत्येक संधीला. आणि शिक्षण संपल्यावर नृत्याचं मला वाटतं खरं करिअर आर्टिस्टचं सुरू होतं. जिथे डिग्री घेणं, शिक्षण हे संपतं, तिथून आता आपल्याला खरा प्रवास कुठल्या दिशेने करायचा आहे, ती दिशा सापडायला कलाकाराच्या आयुष्यात थोडीशी उशिरा तेव्हा सुरुवात होते. आणि अर्थात ते झाल्यानंतर मी कलानुभूती माझ्या संस्थेची स्थापना केली आणि माझ्या करिअरचा मार्ग पुढे सुरू झाला. थँक्यू. कलानुभूतीविषयी तू म्हणालीस तर मला हे नक्कीच मला जाणून घ्यायला आवडेल की तुझ्या या संस्थेच्या अंडर नृत्य कथक शिकवण्याच्या व्यतिरिक्त अजून तू काय काय उपक्रम त्याच्या अंतर्गत करतेस? 2007 साली मी कलानुभूती संस्थेची स्थापना केली. आणि त्याच्या थोडंसं आधीपासून म्हणजे 2000 सालापासून मी शांभवीताई बरोबर माझे दुसरे लयतालाचे गुरु म्हणजे तालयोगी पद्मश्री गुरु पंडित सुरेश तळवलकरजी त्यांच्याकडे तालीम घेत होते. आणि 2013 पासून मी एकटी त्यांच्या समोर उभं राहण्याचं धारिष्ट्य दाखवायला लागले आणि रियाजाची खूप मोठी जबाबदारी आल्याचं फिलिंग आलं. आणि अर्थात मला ह्याची जाणीव होती, ताईंनी पण ती करून दिलेली होती, की जर का तुम्हाला संध्याकाळी शिकवायचं असेल, तर सकाळी घाम गाळून रियाज झालेला असला पाहिजे. जो माणूस सकाळी रियाज करत नाही, तो संध्याकाळी शिकवण्याच्या योग्यतेचा नाही. हा संस्कार शांभवीताईंनी पहिल्यापासून केलेला असल्यामुळे रियाजाचं महत्व वेगळं सांगावंच लागलं नाही कधी. आणि गुरुजींकडे गेल्यानंतर तर म्हणजे एक मोठी म्युझिक बँक आपल्या पुढे ओपन झाल्यासारखं फिलिंग आलं. आणि फक्त बंदिशींचंच नाही तर संपूर्ण संगीताची तालीम त्यांच्या कडे व्हायला लागली. आणि अर्थात कसं असतं, एका ठिकाणाहून पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा माणसाला मिळते, तेव्हाच ती कुठेतरी देण्याची त्याला तळमळ लागते. आणि तसंच काहीसं झालं, की मी जेव्हा सकाळी गुरुकुलामध्ये खूप रियाज करून यायचे, त्यावेळेला संध्याकाळी मुलींना शिकवण्यासाठी किंवा त्यांना देण्यासाठी माझ्याकडे इतके एक्सरसाइजेस असायचे. आणि त्याच्यातूनच ती ॲज अ टीचर मला वाटतंय माझी वाटचाल सुरू झाली, की सकाळी परफॉर्मर म्हणून आणि संध्याकाळी टीचर म्हणून अशा दोन्ही पद्धतीने एक जी ग्रोथ प्रत्येक कलाकाराला व्हायला हवी असते, ती आपसुकच होत गेली.
कलानुभूती ह्या संस्थेचे अॅन्युअल प्रोग्राम म्हणजे आपण ज्याला वार्षिक कार्यक्रम म्हणतो, तो दरवर्षी होतोच. अ, पंडिता मनीषाताईंनी पाडून दिलेली ही प्रथा जी शांभवीताईंनी फॉलो केली आणि ताईनंतर ती माझ्याकडे आली. तर ती परंपरा आहे की दरवर्षी क्लासचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्याच्यातला एक नियम मनीषाताईंनीच घालून दिलेला असा होता की त्यात कोणतीही कोरिओग्राफी, कोणतीही रचना रिपीट करायची नाही. आणि आता म्हणजे जसं-जसं अनेक वर्ष जायला लागतात, तसं त्याच्यातलं चॅलेंज कळायला लागतं, की दरवर्षी प्रत्येक बॅचसाठी शून्यातून एक रचना नवीन उभी करणं हे एक खूप मोठं टास्क आहे. त्याचं संगीत म्हणा, त्याचं त्याचं कॉस्ट्यूम डिझायनिंग म्हणा, कोरिओग्राफी म्हणा, प्रत्येक पॉइंटला रूट लेव्हलपासून तुम्हाला काम करायला लागतं त्या रचनेला. आणि मनीषाताईंनी घालून दिलेला हा पायंडा तसाच कलानुभूतीमध्ये मी आजही म्हणजे प्रयत्न करतेय की त्याच ताईंनी घालून दिलेल्या रस्त्यावर चालायचा. अॅन्युअल प्रोग्रामच्या व्यतिरिक्त वेध नावाची एक मी संकल्पना सुरू केली. सरदा तुला माहितीच असेल की विशारदला ज्या वेळेला उपांत्य विशारदच्या परीक्षेला मुली ज्या वेळेला अपियर होतात त्यावेळेला त्यांना एक मंच प्रदर्शन असं एक अर्धा तासाचं सोलो प्रेझेंटेशन करायचं आणि तोपर्यंत मध्यमा प्रथम मध्यमा पूर्ण पर्यंत त्या 2 किंवा 3 नंबर मध्ये परीक्षा देत असतात आणि अचानक उपांत्य विशारदला त्यांना विथ कॉस्ट्युम विथ मेकअप एक मंच प्रदर्शन करायची अचानक लाईव्ह म्युझिशियन्स बरोबर जबाबदारी येऊन पडते. तर मला असं जाणवलं की त्या मुलींना त्याच्या आधी प्रत्येकच मुलीला ही संधी मिळालेली नसते सोलो कुठेतरी प्रेझेंट करायची स्वतःला. आणि म्हणून वेद हा उपक्रम मी कलानुभूतीच्या अंतर्गत सुरू केला, ज्याच्यामध्ये उपांत्याच्या जस्ट आधी उपांत्याचा सिलेबस संपला की परीक्षा देण्याच्या आधी वेद या सिरीज मध्ये लाईव्ह म्युझिशियन्स बरोबर मुली क्लास मध्ये किंवा एक हॉल घेऊन आपल्याच क्लासच्या मुली आणि त्यांचा पालक वर्ग असा एक स्वतःचा होम ऑडियन्स घेऊन त्यांच्या समोर एक सोलो प्रेझेंटेशन देते. आणि मला असं वाटतं त्या गोष्टीचा मला इतका फायदा झाला, तर मुलींना इतका फायदा झाला की परीक्षेच्या वेळेला त्यांच्या पाठीशी गाठीशी हा अनुभव होता वेदचा, की लाईव्ह म्युझिशियन्स बरोबर एक अर्धा तासाची सोलो प्रस्तुती देण्याची त्यांची ती सेकंड वेळ असायची. त्यामुळे त्यांना त्या अनुभवातनं खूप शिकायला मिळायचं की काय काय चुका होतात त्या अवॉइड कशा करायच्या आणि परीक्षेसाठी त्या सज्ज व्हायच्या. कारण मला असं वाटतं उपांत्य विशारद पासून सोलो परफॉर्मर म्हणून त्या शिष्याची वाटचाल सुरू होते आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे अजून जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागतं, त्यांना ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करायला लागतात. तर वेद ही एक संकल्पना झाली. दुसरी म्हणजे कलानुभूतीच्या अंतर्गत मी एक सिद्धात्म नावाचा उपक्रम राबवते. तो असा ठराविक पिरियडिक असा ठरलेला नसतो. पण त्याच्यामध्ये आमच्या क्लासच्या बाहेर ते चांगले आर्टिस्ट येऊन लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन करतात. प्रोजेक्टर स्क्रीनिंग आणि याच्या मार्फत आपला विषय सखोलपणे स्टुडंट्सना शिकवतात, समजावतात. वेळ आली तर उभं राहून करवून घेतात. तर त्या अंतर्गत रुजुता सोमणनी अभिनय दर्पण, बेबीताईंचं जे अभिनय दर्पण आहे, त्याच्यातल्या सगळ्या हस्तमुद्रा, चारी आणि पादभेद ह्याच्यावर लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन आणि मग नंतर तिने काही उभं राहून पण मुलींकडनं करवून घेतले आणि ते खूप अमेझिंग होतं. कारण तो पण सिलेबसचा एक खूप महत्वाचा भाग आहे, जो आपण अगदी परीक्षेच्या वेळेपर्यंत ठेवून देतो आणि नंतर त्याला तेवढ्या पुरतं महत्व देतो. तर त्या वर्कशॉपच्या निमित्ताने डिटेलमध्ये ग्रंथात जसं मांडलंय त्याप्रमाणे आपल्या नृत्यामध्ये हे सगळे प्रकार आपण कसे करू शकतो ह्याचं महत्व मुलींना कळलं. त्याच्यानंतर माधुरी आपटेचं गोपीजींची नृत्यशैली ह्या विषयावरचं जेव्हा माधुरी जस्ट डॉक्टरेट मिळाली तिला, तिचं पहिलं लेक्चर कलानुभूती मध्ये झालं होतं आणि तर आपली म्हणजे मनीषाताईंचे गुरु, सो आमची गुरु परंपरा तिच्यापेक्षा जास्त कोण चांगलं शिकवू शकेल. त्यामुळे तो विषय माधुरीनी लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन त्याच्यामध्ये गोपीजींचे खूप जुने व्हिडिओज तिने दाखवले होते आणि सगळी माहिती. तर तिचं एक लेक्चर झालं होतं आणि त्याच्यानंतर रसिका गुमास्तेचं ओडिसीचं ओरिएंटेशन ऑफ ओडिसी
असं एक लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन झालं होतं, ज्याच्यामध्ये तिने बेसिक्स ऑफ ओडिसी म्हणजे सगळं करून दाखवण्यापासनं. कारण मला असं वाटतं की नृत्य हे नृत्य आहे शेवटी. कथक, भरतनाट्यम, ओडिसी हे भाग नंतर पडलेत. त्यामुळे प्रत्येक नर्तकाला आपल्या बरोबरच दुसऱ्या शैलीचा आदर करण्याची सुद्धा वृत्ती अंगी बाणवली पाहिजे आणि ती मुलींपर्यंत पोचावी, की कथकच फक्त आपण शिकतो आणि तेच जगात भारी आहे. ते भारी आहे, पण त्याच्या बरोबर जे आहे त्याच्याकडे सुद्धा थोडंसं सजगपणे बघता यावं. म्हणून ओडिसी डान्सचं लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन मी माझ्या स्टुडंट्ससाठी आयोजित केलं होतं. सिद्धार्थमय ह्या उपक्रमाच्या अंतर्गत. परत की पिरियडिक असं नाही, पण होत असतं. तर त्याच्यामध्ये गुरुबंध हा एक खूप मोठा कार्यक्रम झाला होता. पुण्यातल्या 15 कथक गुरूंनी एकत्र रंगमंचावर येऊन आपल्या गुरुबद्दलच्या आठवणी सांगण्याचा तो कार्यक्रम. आणि त्याच्यामध्ये पंडिता शमा भाटे, पंडिता मनीषा साठे, पंडित नंदकिशोर कपोते, पंडिता रोशन दाते, अमला शेखर, निलिमा आध्ये, शर्वरी जेमेनेस, शिल्पा दातार, तिथून माधुरी आपटे म्हणजे एकदम सिनियर टीम पासनं ते आत्ता गुरु म्हणून मान्यता पावायला लागलेल्या अशा 15 पुण्यातल्या फक्त कथक गुरूंचं ते संमेलन होतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्क्रीनिंग होतं. तो कार्यक्रम ठरला. तर आपल्या गुरूंच्या आठवणी सांगायला प्रत्येकाला किती आवडतं आणि त्याच्यामध्ये किती भावना असतात, याची ती पावती होती तो कार्यक्रम. म्हणजे की शमाताईंनी असे काही रेअर व्हिडिओज दाखवले ज्याच्यामध्ये पंडिता रोहिणी भाटे नृत्य करतायत, पंडित सुरेश तळवलकर जी साथीला बसलेत आणि शमाताई पठण करतायत, किंवा निलिमा आद्यांनी खूप सुंदर व्हिडिओज दाखवले ज्याच्यामध्ये एखादी कविता किंवा एखादी रचना सुचतानाचा तो व्हिडिओ आहे की बेबीताईंनी त्याच्यावर कसं काम केलंय. असं प्रत्येक जण आपल्या गुरुचे व्हिडिओज आणि म्हणजे स्वतःबद्दल नाही सांगायचे आणि गुरूंच्या आठवणी ताज्या करणारा तो कार्यक्रम होता गुरुबंध. तर पुण्यात पहिल्यांदाच इतक्या गुरूंचं एकत्र संमेलन झालं होतं. गुरुबंधाच्या नंतर अनेक कोलॅबोरेशन मध्ये मला काम करायला आवडतं. त्यामुळे अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम, कलानुभूती आणि अजून एक संस्था असे अनेक कार्यक्रम मी केले. त्याच्यामध्ये सोलापूरचे भरतनाट्यम डान्सर ऋषिकेश पागे यांची कल्पतरू नावाची कॉम्पिटिशन असते, ती त्यांनी आणि मी मिळून बँगलोरला ऑर्गनाईज केली होती मागच्या वर्षी. ऑल इंडिया लेव्हलची ती क्लासिकल डान्स कॉम्पिटिशन होती. पुण्यात संस्कार भारती अतिशय मोठं काम कित्येक वर्ष करते. तर संस्कार भारतीच्या तर्फे मृत्युंजयेश्वर मंदिरामध्ये जे कार्यक्रम होतात तिथे मी कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होते. IIDF हे तर सगळ्यांना माहितीच आहे. भारतामध्ये सगळीकडे IIDF फेस्टिवल खूप फेमस फेस्टिवल आहे. इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिवल. तर त्याच्यातल्या पुणे शाखेमध्ये मी कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. तर कलानुभूतीच्या अंतर्गत आणि स्वतंत्रपणे अनेक लोकांबरोबर काम चालू आहे. तर कलानुभूती आणि इतर बाहेरच्या लोकांबरोबर तू कोलॅबोरेट करून खूप उत्तम उपक्रम घेऊन येतेस, केलेले आहेस आणि अजूनही पुढे होतील, नक्कीच होतील. थोडंसं आपण अजून एक मागे जाऊयात. तू तुझ्या गुरूंबरोबर, शांभवी ताई बरोबर तू असंख्य कार्यक्रम केले असतील भारतातही आणि भारताबाहेरही. आणि तुझ्या गुरूंबरोबरच अनेक मान्यवर मोठ्या गुरूंबरोबरही तुला कार्यक्रम करायची संधी मिळाली आहे. आणि असे काही कार्यक्रम आणि त्यातल्या काही अशा आठवणी तुझ्या गुरूंबरोबरच्या आणि त्या इतर गुरूंबरोबरच्या तू आम्हाला जर काही सांगू शकलीस, आमच्या बरोबर शेअर करू शकलीस तर आवडेल. हो, नक्कीच. तू जसं म्हणालीस वरदा तसंच की अर्थात शांभवीताई बरोबर म्हणजे अनगिनत कार्यक्रम की मोजतातच होऊ नाही शकत इतके लहानपणापासून कार्यक्रम केलेत की कुठले सांगून कुठले नको असा त्याच्यामध्ये
प्रश्न पडू शकतो, की अगदी मी लहान होते तेव्हा मला आठवतंय, की मनीषाताईंचा एक कार्यक्रम होता दिल्लीला आणि त्या ग्रुपमध्ये एक मुलगी कमी पडत होती. म्हणून ताईने मला त्याच्यामध्ये घुसवलं होतं आणि मी इतकी लहान होते, की मला कुठे चाललोय, काय आणि आपण ताईंबरोबर डान्स करतोय, इतकं समजायचंही माझं वय नव्हतं त्यावेळेला. आणि ह्या इथपासनं ते आत्ता मागच्या वर्षी मी USA शांभवी ताईकडे गेले होते आणि ताईंबरोबर ताईंच्या तिकडच्या परफॉर्मिंग युनिट बरोबर काम केलं. तर हा एवढा 25 वर्षाचा मोठा स्पॅन आहे, ज्याच्यामध्ये किती कार्यक्रम झाले असतील, त्याला काही म्हणजे मोजदातच नाही. पण त्याच्यानंतर गेल्या 5-6 वर्षामध्ये गुरु सुरेश तळवलकरांच्या तालयात्रेमध्ये मी काम करते. त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी अनेक काय म्हणता येईल त्याला महत्त्वाच्या अशा फेस्टिव्हल्समध्ये हजेरी लावायचा योग मला त्यांच्यामुळे आला. त्यातली काही उदाहरणं म्हणजे नांदेडचा शंकर दरबार महोत्सव, दगडूशेठ हलवाई महोत्सव पुण्यातला, अ, छत्तीसगडचा चक्रधर समारोह, केनियामध्ये तालयात्रेचं प्रोडक्शन झालं. त्याच्यामध्ये सिलेक्टेड टीम तालयात्रेतली 10च लोकं गेली होती. तर त्याच्यामध्ये मला जायचा योग आला आणि आत्ता मागच्या वर्षी जानेवारीत गान सरस्वती महोत्सव. तर हे सगळे तालयात्रेमुळे करायला मिळालेले मला वाटतंय कार्यक्रम आहेत. पण मला त्यातला एक कार्यक्रम आवर्जून सांगावासा वाटतो त्याचा अनुभव. नांदेडला तालयात्रा होती, ती पण उन्हाळ्यात आणि अतिशय ऊन म्हणजे काही अर्थच नाही त्याला. आणि दुपारी रिहर्सल होती आमची, साउंड चेक होता आणि संध्याकाळी कार्यक्रम होणार होता. ते ऑर्गनायझर्सना सगळी यादी दिलेली असते आपण आधी, की काय रिक्वायरमेंट्स, किती माईक्स पाहिजे, फ्लोअर कसं पाहिजे, सगळं दिलेलं होतं. ते खुश होते त्या सगळ्या त्यांनी केलेल्या सगळ्या सोयीवर ते अतिशय खुश होते, की तुम्ही बघाच आता येऊन, की आम्ही काय जय्यत तयारी केली. आणि ऑडियन्स म्हणजे असा 5,000 वगैरे ऑडियन्स होता. म्हणजे असतो त्या फेस्टिव्हलला. आम्ही गेलो, अख्ख्या स्टेजवर रेड कलरचं कार्पेट घातलेलं होतं. उन्हाळ्याचे दिवस आणि तालयात्रेसारखं प्रोडक्शन ज्याच्यामध्ये आम्ही 2.5 तास 2.5 अवर्स आम्ही स्टेजवर असतो आणि पायाची तशीही कातडी सोलवटली जाईल इतकं हाय लेव्हलचं फुटवर्क आणि स्पिन्स आणि हाय स्पीड प्रोडक्शन आहे ते भयंकर. आणि हे कार्पेटवर शक्यच नाहीये. म्हणजे 5 मिनिटं सुद्धा करणं शक्य नाहीये. नाहीतर म्हणजे ठिणग्या पडल्या असत्या पायातून. इतकी इतकी हीट होती ऑलरेडी. तर ते म्हणाले, "कैसा लगा?" म्हटलं, "इम्पॉसिबल. इस पे डांस नहीं हो सकता. इस पे म्युजिशियन्स लोग बजा सकते हैं, पर डांस तो नहीं हो सकता." ते अचंबितपणे बघतात, की "अच्छा फिर इससे अच्छा चाहिए आपको? क्या चाहिए आपको?" मग आम्ही त्यांना खूप मेहनतीने सांगितलं, की लिनोनियम पाहिजे आम्हाला. मॅटिन सारखं मटेरियल असतं, जे की कॉटन नसतं, कुशन नसतं त्याला काही. तर ते म्हणाले, "नाही, नाही, तुम्ही काय म्हणताय ते कळत नाहीये. तुम्ही आमच्याबरोबर चला." तर त्यातल्या एका ऑर्गनायझरच्या बाईकवर बसून मी नांदेडच्या मार्केटमध्ये जाऊन एक लिनोनियमचा रोल बाय केला आम्ही आणि तो स्टेजवर सेलो टेपनी लावण्यापर्यंत सगळं काम केलं. तर म्हणजे मला असं वाटतं, की डान्सरला डान्स बरोबर आपल्याला डान्स करण्यासाठी सुयोग्य अशी जागा पण कधी-कधी बनवून घ्यावी लागते. अदरवाईज डान्स इफेक्टिव्हली पोहोचू नाही शकत आणि त्याच्यासाठी पण मेहनत वेगळी करावी लागते. हा असा तो एक म्हणजे कमाल अनुभव होता. तसाच दुसरा एक अनुभव म्हणजे यामिनी फेस्टिव्हल बंगलोरला ज्योतिताईंनी मगाशी उल्लेख केला ज्याचा. अ, ते ते फेस्टिव्हल रात्री 9ला सुरू होतं आणि पहाटे सकाळी 7 वाजता संपतं. तर आमचा त्यातला कार्यक्रम होता असा रात्री 1-2 वाजता वगैरे आणि आम्ही सकाळी पोहोचलो होतो, ट्रेननी गेलो होतो. सो कॉन्स्टंट 48 अवर्स आम्ही झोपलेलो नव्हतो. आणि आमचा प्रोग्राम झाल्यानंतर गाणं होतं एका मोठ्या कलाकाराचं गाणं होतं आणि शांभवीताई म्हणाली, की "नाही, नाही, असं उठून जाणं बरोबर नाही. आपल्याला गाणं पण ऐकलं ऐकलं पाहिजे. बसा इथे." आणि पहाटेचे 4 वाजले होते. आम्ही खुर्चीत बसलो होतो आणि सगळे पेंगतोय, झोपतोय. मग शांभवीताईच्या लक्षात आलं, की नाही म्हणजे ही जास्त बदतमीजी होईल. त्यापेक्षा जा आपापल्या रूममध्ये आणि झोपा. सो असे पण अनुभव येतात, की दिवस-रात्र ह्याचं काहीही गणित नसतं आणि त्यावेळेला आपण फक्त कलाकार असतो आणि आपल्याला
परफॉर्म करायचं असतं. लोकांना काही घेणं नसतं की तुम्ही आधी पुढे मागे काय करून आलायत ह्याच्याशी. आणि असे प्रसंग मला वाटतंय प्रत्येकच कलाकाराच्या आयुष्यात येत असतील. खरंय, खरंय. अगदी खरंय. अ, तू ताई असंख्य कार्यक्रम केलेस, सादरीकरणं केलीस तुझ्या गुरूंबरोबर आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की तू स्वतः सुद्धा खूप नृत्य संरचना केलेल्या आहेस. कोरिओग्राफीज ज्याला आपण इंग्लिशमधला शब्द आहे कोरिओग्राफीज केल्या आहेस. तर आणि तू नॅशनल कॉन्फरन्समध्ये आय थिंक 2014 मध्ये पण कोरिओग्राफीवरचा नृत्य संरचनेवरती पेपरही सादर केला होतास तुझं संशोधन. तर मुळात हे जाणून घ्यायला खूप आवडेल, मी पण स्वतः कलाकार असल्यामुळे, की तुला असं म्हणजे तुझी त्याच्या मागची थॉट प्रोसेस काय होती? काय विचार होता आणि काय विचारांनी काय आशयाने तू तो पेपर लिहिलास आणि तू आत्तापर्यंत केलेल्या तुझ्या तुझ्या ज्या काही उत्तम कोरिओग्राफीज आहेत आणि जसं तू आधी उल्लेख केलास की तुझ्या अॅन्युअल प्रोग्राम मध्ये एकही रिपिटेटिव्ह असं काही नसतं, म्हणजे अर्थातच तू असंख्य प्रयोग केले असशील आणि आता माझ्या वर्कशॉप मध्येही तू कथकांगी एक वेगळी रचना हे केली होतीस. तर मला साधारण त्याच्याविषयी सांगू शकशील का की तुझा त्यामागचा विचार काय? 2014 मध्ये सोलापूर मधल्या बार्शी या एका छोट्या गावामध्ये एक नॅशनल कॉन्फरन्स झाली होती. लिटरेचर बेस्ड ती कॉन्फरन्स होती आणि तिथे ऍज अ डान्सर मला पेपर त्यांनी मागितला होता की डान्स आणि लिटरेचर असा तो विषय होता. तर पोएट्री असा त्याच्यामध्ये मी सब्जेक्ट घेऊन त्याच्यावर पेपर सादर केला होता. मला आठवतंय की लहानपणी शांभवीताईचाच हा संस्कार होता की प्रत्येक कलाकाराला साहित्याचं ज्ञान असणं अतिशय आवश्यक असतं. आणि आता आपण बघतो की इंग्लिश मीडियम स्कूलमुळे मराठी मदर टंग असेल तरी सुद्धा मुलींना मराठी नीट येत नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून अॅन्युअल प्रोग्राम मध्ये एखाद्या मराठी कवितेवर जर का नृत्य सादरीकरण झालं तर त्या कवितेच्या, त्या भाषेच्या ती मुलगी आपोआपच जवळ जाते. ह्या थॉट मधनं कुसुमाग्रजांची अहि नकुल आणि आगगाडी आणि जमीन अशा 2 कविता अ, शांभवीताईंनी आमच्यासाठी कोरिओग्राफ केल्या होत्या. त्या पेपरमध्ये मी या कवितांचा उल्लेख करून त्या कॉन्फरन्समध्ये एक छोटी प्रस्तुती ह्या कवितेवर दिली होती. आणि ह्याच्याच नंतर मातीची दरपोक्ती नावाची एक कविता मी स्वतः कोरिओग्राफ केली होती. कुसुमाग्रजांचीच कविता आहे. घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य त्या तृषार्त भूवर आले नवचैतन्य. उन्माद चढे तो दर्प दरवळे भोवती थरथरा कापली वर दर्भाची पाती. माती आणि माणूस ह्यांच्यामधलं युद्ध. माती जिथे जर बोलायला लागली तर ती माणसाला काय उद्देशून काय बोलेल ह्याच्यावरती कविता आहे. अतिशय अप्रतिम अशी कुसुमाग्रजांची ही एक कविता आहे की माणसाला ज्याचा गर्व असतो स्वतःच्या रूपाचा, धनसंपत्तीचा, मी केलंय हे मी केलंय, हे मी केलंय. तर ह्या सगळ्यावर माती उत्तर देतेय की माझा जर का कोप झाला तर काय होईल याचा तू विचार कर आणि तू कितीही वरती जा, शेवटी तू मातीतच येणार आहेस. असं माती माणसाला उद्देशून म्हणतीये, अशी ती कविता होती. की कशाचाही गर्व करू नये असा संदेश ज्याच्यामधनं दिला होता. हे झालं कॉन्फरन्स. प्रोडक्शन च्या बाबतीत जसं मी मगाशीच म्हटलं की मला कोलॅबोरेशन मध्ये काम करायला अतिशय आवडतं. म्हणजे माझ्या शिष्यांचा ग्रुप घेऊन असेल किंवा वेगळ्या कलाकाराबरोबर. मला नेहमीच असं वाटतं की वेगळ्या कलाकाराबरोबर आपण जेव्हा काम करतो तेव्हा जे गिव्ह अँड टेक होतं त्याच्यामुळे आपलीच कला समृद्ध होत असते. आपण त्याच्यामधनं अजून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतो. आणि त्याचा पहिला प्रयोग संयुक्त नावाचा एक प्रोडक्शन मी आणि कोलकात्याचा अयान बॅनर्जी जो पंडित संदीप महावीरांचा स्टुडंट आहे आणि त्याला मी इन्व्हाइट केलं होतं पुण्याला आणि आम्ही दोघांनी मिळून एक प्रोडक्शन केलं होतं संयुक्त द इन्सेपरेबल. तर त्याची कॉन्सेप्ट अशी होती की देवानी प्रत्येक गोष्ट ही एकत्रित बनवली आहे. जसं की मेल फिमेल शिवशक्तीचं आपण ज्याला रूप मानतो किंवा प्रत्येक गोष्ट राधाकृष्ण असू देत,
भवानी आणि तांडव रूपातला शंकर असू देत, राम आणि सीता असू देत, प्रत्येक कपल मध्ये प्रत्येकाची आयडेंटिटी वेगळी असते, पण ते एकत्रितरित्या पुढे जातात, ग्रो होतात. आणि तसंच आपल्या हस्तमुद्रांच्या बाबतीत आपण संयुक्त आणि असंयुक्त अशा मुद्रा वापरतो. तर संयुक्त हस्त जसं की पताका आणि शिखर ह्या मुद्रेने शिवलिंग ही मुद्रा बनते. तर संयुक्त मुद्रा बनतात दोन असंयुक्त मुद्रांच्या एकत्रीकरणातून. आणि तोच थॉट होता. आता अर्थात कथकचं म्युझिक आणि ती सुरुवातीची मी थोडीशी ग्लिम्स दाखवते, ज्याच्यामधनं ते सेपरेट आहेत पण ते इनसेपरेबल आहेत. हे सतत दाखवलं जाईल, पण त्याच्यामध्ये कुठलंही वर्डिंग नाहीये. म्युझिकल पीस आहे, विच आय फाउंड व्हेरी डिफिकल्ट टू कोरिओग्राफ बिकॉज ॲब्स्ट्रॅक्शन हाताळणं हे नेहमी कोरिओग्राफीमध्ये अवघड काम असतं. जिथे शब्द आहेत, भाव आहे, ते एक वेळ सोपं असतं, पण कॉन्सेप्ट एखादी ॲब्स्ट्रॅक्ट असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त म्युझिक वरती मांडायची असते मुव्हमेंट्स मधनं. तर ते एक वेगळं चॅलेंज आहे आय थिंक. तर मी एक संयुक्तची एक छोटीशी ग्लिम्स दाखवते. नमामि शमीशान निर्वाण रूप विभुं व्यापक ब्रह्मवेद स्वरूप निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाश महाकाश वासी भजेहं चिदाकाश महाकाश वासी भजेहं चिदाकाश महाकाश वासी भजेहं।
was amazing, Asmita. थैंक यू ज्योति जी। तो ये कोलकाता से अयान बनर्जी थे, संदीप मलिक जी के शागिर्द है और उनका घराना लखनऊ है। पंडित बिरजू महाराज जी के सीखे हुए स्टाइल से है। तो हम दोनों के स्टाइल में भी काफी फर्क था, पर ऐसे चैलेंजेस बहुत अच्छे लगते हैं कि दो अलग घरानों के डांस स्टाइल मिक्सअप होके भी सेम दिखे। करेक्ट. Yes. असंच ताई तुझ्या अजून एखाद्या नृत्य संरचनेविषयी, प्रोडक्शन विषयी सांगू शकशील? माझ्या मते नृत्य योग पण एक आहे आणि प्रवाहिनी आहे. राईट. त्याविषयी सांग. संयुक्त नंतर त्याच्या पुढच्या वर्षीचं प्रोडक्शन होतं नृत्य योग. योग आणि नृत्य ह्याचा समन्वय म्हणजे नृत्य योग, आणि त्याच्यामध्ये भरतनाट्यम, ओडिसी आणि कथक असा पण एकत्रित योग जुळवून आणला होता. त्यामुळे भरतनाट्यम मधनं द्वैत अद्वैत, शिव आणि शिवा असा योगचा एक विषय घेऊन रमा कुकनूरनी कोरिओग्राफी केली होती. ओडिसी मधनं शिवापासनं शिवयोग निर्माण झाला की तो विषय ओडिसी मधनं रसिका गुमास्ते यांनी मांडला होता. आणि त्याच्यानंतर शेवटी हा योग नृत्यातून जसा प्रगटतो, आनंद साधना ही तिसरी कोरिओग्राफी कथक मधनं मी सादर केली होती. आणि ज्याच्यामध्ये योग साधण्याचा म्हणजे योग काय, नृत्य काय, कला काय, हा परमोच्च शेवटी मोक्षाला जाण्याचे हे सगळे मार्ग सांगितले. आणि कलेमधनं साधनेच्या मार्गाने गुरुच्या बोटाला धरून शिष्य त्या साधनेच्या मार्गाला लागून कसा त्या अल्टिमेट प्लेस पर्यंत पोहोचतो, असा तो प्रवास, आनंद साधना, अशी ती कोरिओग्राफी होती. तर ह्या तीनही विषयांना कथक, भरतनाट्यम, ओडिसी मधनं स्पर्श करून शेवटी आम्ही तिघींनी एक तराणा सादर केला होता. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे खूप प्रसिद्ध गान तपस्विनी ज्यांना म्हणतात पंडिता मोगूबाई कुर्डीकर, म्हणजे गान सरस्वती किशोरीताई अमोणकर यांच्या आई, त्यांनी रचलेला हा तिलक कामोद रागातला तराणा आहे. आणि आम्ही खूप नशीबवान आहोत. आम्ही तिघीही जणी गुरुजींकडे गेलो, आमच्या सुरेश तळवलकरांकडे. त्यांना विनंती केली की आम्हाला या तीनही स्टाईल्स मधनं हा तराणा दाखवायचा आहे. त्यांनी भरतनाट्यम मध्ये कोरवई, ओडिसीला शोभतील अशा त्या जातीच्या रचना आणि कथकसाठी परन असं करून त्या तराण्याचा लेआउट बनवून दिला. आणि तो त्यामुळे माझ्यासाठी खूप खास आहे की माझ्या गुरुजींचा सुद्धा त्याला स्पर्श आहे त्या तराण्याला. तर त्याची एक ग्लिम्स मला दाखवायला नक्की आवडेल, ज्याच्यामध्ये भरतनाट्यम, कथक आणि ओडिसी हे एकत्रितपणे आम्ही सादर केले.
वाह, क्या बात आहे. खूपच सुंदर, खूपच सुंदर. तर ह्यातल्या सगळ्या हे जे मधले सगळे पॅटर्न होते जे भरतनाट्यम, कथक आणि ओडिसीसाठी स्पेशली गुरुजींनी बांधलेले होते, त्या तराण्याला ते अजून सुंदर बनवत होते. आणि या तीनही नृत्य शैली एकत्र करताना त्याच्यामध्ये लयीचा गाळा प्रत्येक स्टाईलचा वेगळा असतो, त्याच्यातनं एक सुवर्ण मध्य काढायला लागतो. असे अशा अनेक म्युझिकशी संबंधित आणि स्टाईलशी संबंधित गोष्टी आम्हाला तिघींनाही खूप शिकायला मिळाल्या. हे त्याचं नृत्ययोगचंच वैशिष्ट्य आहे. अस्मिता, हाँ 2019 पिछले साल आपके एनुअल इवेंट में आपने एक प्रेजेंटेशन किया था कन्नड़ म्यूजिक पे. राइट. I vaguely remember it was based on a ras, येस येस. right? So can you share something about that presentation? Sure. That composition is very close to my heart actually. हुआ यूं था, MA युनिव्हर्सिटी मधनं करताना अनवट रचना असा एक आम्हाला सिलेबस मध्ये टॉपिक असायचा. आणि अनवट रचनेसाठी माझ्या गुरूंनी शांभवीताईंनी असा प्रयोग करायचं ठरवलं होतं माझ्या सोलोसाठी, की कन्नड रचना कथक मधनं प्रस्तुत करता येऊ शकते का. आणि हा विचार डोक्यात आल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या प्रसिद्ध नृत्यगुरू पंडिता सुचेताताई चाफेकरांकडे त्या गेल्या आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी आयडिया आहे की कन्नड कथक मधनं मला सोलोसाठी अस्मिताच्या कोरिओग्राफ करायची इच्छा आहे. आणि अत्यंत आनंदाने सुचेता त्यांनी प्रसिद्ध कन्नड कवी पुरंदरदासांची अळुव द्यातोक रंगा ही अतिशय प्रसिद्ध रचना शांभवीताईला दिली आणि जी वात्सल्य रसावर आधारित आहे. छोटासा कृष्ण रडत असतो आणि आई त्याला विचारत असते की तू का रडतोयस, काय झालं, आणि काही केल्या ते बाळ त्याला उत्तर द्यायला तयार नसतं. आणि त्याच्यातून ती पुढे पुढे सगळे त्याचे दैवी गुण आठवत की एवढ्या छोट्याशा करंगळीवर तू अख्खा गोवर्धन पर्वत उचललास, त्याच्यामुळे तुझी करंगळी दुखावली का, ते आठवून तू रडतोयस का, कालियाच्या फण्यावर नृत्य केलंस आणि तो नृत्याचा तो पॅटर्न करत असताना तुझा पाय मुरगळला का, ते आठवून तू रडतोयस का. असे अनेक दाखले कृष्णलीलांच्या संदर्भातून उलगडत उलगडत कवी पुरंदरदास शेवटी विठ्ठल भक्त होते ते. आणि ते शेवटी ती आई विठ्ठलाची भक्ती करताना दाखवली आहे आणि ती म्हणते की अरे
हे पण विष्णूचं रूप आहे आणि तू सुद्धा विष्णूचं रूप आहेस आणि तू एवढा विष्णूचा अवतार आहेस आणि तरी तू रडतोयस का? असा त्याचा इतका भयंकर वात्सल्य रसाचा म्हणजे अनुभव इतका कमाल होता. आणि त्या रचनेतून हे सिद्ध केलं त्या कोरिओग्राफीनी की आर्ट हॅज नो लँग्वेज बॅरियर्स. ट्रू ट्रू. कन्नडमध्ये असून सुद्धा ऑडिटोरियम मधल्या कुठल्याही माणसाला असं वाटलं नाही की एखादी ऍक्शन किंवा एखादा भाव मला कळत नाहीये किंवा मला काहीच कळलं नाही ह्याच्यातलं. हा अडसर भाषेचा दूर करणारी ही माझ्या मते रचना आहे. आणि जर तुमची परवानगी असेल तर मी त्याची एक छोटीशी 1.5 मिनिटाची क्लिप दाखवू इच्छिते. येस प्लीज प्लीज. अलुवद्यात कोरंगा, अलुवद्यात कोरंगा, अलुवद्यात कोरंगा, रंगा, 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 अलुवद्यात कोरंगा. अतरंजी सुवगुंहारे, अतरंजी सुवगुंहारे, अलुवद्यात कोरंगा, अतरंजी सुवगुंहारे, अलुवद्यात कोरंगा, रंगा, अलुवद्यात कोरंगा. ಉರಿದೇಳ ದಿವಸದಲ್ಲಿ ದುಷ್ಟಪೂತನಿ ವರಲು, ಉರಿದೇಳ ದಿವಸದಲ್ಲಿ ದುಷ್ಟಪೂತನಿ ವರಲು, ಉರಿದೇಳ ದಿವಸದಲ್ಲಿ ದುಷ್ಟಪೂತನಿ ವರಲು, ದುಷ್ಟಮೂಲೆಯ ವಿಷವುಂಡ ಕಾರಣ, ದುಷ್ಟಮೂಲೆಯ ವಿಷವುಂಡ ಕಾರಣ, ದೃಷ್ಟಿ ತಾಕಿದೋ ನಿನಗೆ ರಂಗ, ದುಷ್ಟಮೂಲೆಯ ವಿಷವುಂಡ